नमस्कार, रमास रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आवळ्यापासून खूपच सोपी अशी रेसिपी तयार करणार आहोत। यापुढे सुद्धा आपल्या सोप्या रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आवळ्याचा आज आपण जो करणार आहोत तो आहे मुरंबा। अतिशय सोपी रेसिपी आहे। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आवळा आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहे। आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट, टॅनिन, कॅल्शियम, अँटीबॅक्टेरियल असे भरपूर सारे गुणधर्म असतात। आवळ्यामुळे आपले केस मजबूत राहतात, आपली स्किन चांगली राहते, आपले जे हाडे आहेत हाडेसुद्धा छान असे राहतात। म्हणजे एकही असा आजार नाही ज्यासाठी आपले आवळा उपयोगी नाही असं होणार नाही। रोज असं म्हणतात ना, एक आवळा खाल्ला पाहिजे। तर याच्यासाठीच कारण की आवळा जरी चवीला वेगळा लागला तरी त्याचे आपल्या शरीराला खूप फायदे आहेत। तर मी अर्धा किलो आवळे घेतले आहे। आवळे मी धुवून घेतलेले आहेत। तर सर्वात अगोदर आपण काय करायचं आहे, एका कढईमध्ये 1 ग्लास पाणी गरम करायला ठेवायचं आहे। गॅस मी स्लो टू मीडियम असा ठेवलेला आहे। एक चाळणी याच्यावरती मी ठेवणार आहे। आपल्याला आवळे वाफून घ्यायचे आहेत, त्याच्यामुळे अशी एखादी चाळणी असेल ना ती ठेवायची आणि त्याच्यावरती आपण हे आवळे ठेवूया आणि आपण स्लो टू मीडियम गॅसवरती 5 ते 7 मिनिटं फक्त आपल्याला याला उकळून घ्यायचं आहे, जास्त नाही। तुम्ही जर डायरेक्ट पाण्यात टाकून उकळले तरी चालेल, पण ते पाणी फेकू नका। ते पाणी तुम्ही पिण्यासाठी वापरा किंवा एखाद्या भाजीमध्ये वापरा। तर आवळे छान असे आपले शिजलेत। गॅस बंद करूया। आवळे हे गार झाले आहेत। आता काय करायचं आहे, आवळे तुम्ही छोटे छोटे पीस करू शकता याचे। असे तुम्ही त्याला ओपन केलं की त्याचे असे फोडी तयार होतील, पण मी तसं नाही करणार। मी डायरेक्टच याचा मुरंबा करणार आहे। त्यासाठी एक काटेरी चमचा घेतला आहे, तो असा सर्व बाजूला त्याला अशा पद्धतीने टोचायचा आहे, जेणेकरून आपला जो मुरंबा असणार, जी काही साखर किंवा गूळ आपण जे काही टाकणार नाही यामध्ये, ते व्यवस्थितपणे आतमध्ये गेलं पाहिजे आणि आपला जो आवळा आहे ना टेस्टी झाला पाहिजे, नाहीतर तुरटच लागला तर कोणी खाणार नाही। तर सर्व आवळ्यांना आपण अशा पद्धतीने करून घेतलं आहे। आता मी आवळा घेतलेला आहे, अर्धा किलो घेतलेला आहे आणि मी साखर घेतली आहे 400 ग्राम। तुम्ही जेवढा आवळा घेणार तेवढी साखर घेतली तरी चालेल। म्हणजे अर्धा किलो आवळ्याला अर्धा किलो साखर घेतली तरी चालेल। मी थोडीशी कमी घेते, कारण की आता सवय झाली त्याच्यामुळे जास्त साखर नाही घेत मी, हळूहळू कमी होते। तर आता काय करायचं, थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि इलायची पावडर मी 4 इलायच्या ठेचून त्याची पावडर टाकलेली आहे। यामध्ये आपण टाकणार आहोत दालचिनी आणि अद्रक आहे ना, मी अद्रक थोडीशी टाकले, ज्याच्यामुळे टेस्ट छान येईल। आणि आवळाची आपण रेसिपी करताना त्याच्यामुळे अद्रक टाकायचीच असते, त्याने जास्त लाभ भेटतो आपल्याला। आणि आपण जे आवळे घेतले होते, उकडले होते, ते सर्व आवळे आपण यामध्ये टाकूया आणि हे एकदा आपण चमच्याने मिक्स करून घेऊया। गॅस स्लोच ठेवायचा आहे। स्लो गॅसवरतीच आपली पूर्ण रेसिपी असणार आहे। रेसिपी अगदी सोपी आहे, फक्त गॅस स्लोच ठेवायचा आहे आणि सतत 5-5 मिनिटांनी आपण हे आवळे हलवत राहायचं आहे, फक्त इतकंच करायचं आहे। तर आता हे झाकलेलं आहे आणि स्लो गॅसवरती 5 मिनिटांनंतर पाहूया। 5 मिनिटं झालेले आहेत आणि साखर जी आहे ती विरघळली। आता एकदा चमच्याने आपण हे व्यवस्थितपणे हलवून घेऊया। खालची बाजू वरती अशी करायची आहे। अशा पद्धतीने सर्व आवळे आपण करून घेऊया आणि पुन्हा आपण हे स्लो गॅसवरतीच झाकून ठेवायचं आहे 5 मिनिटं। पुन्हा 5 मिनिटं झाले। तर आपली जी साखर आहे ना, ती आता जराशी पहा असा फेस येतो, जराशी ती विरघळल्यामुळे काय होतं, त्याला एकतारी पाक आपण म्हणतो ना, तसं तिला तार तयार व्हायला सुरुवात होते। अजून तार झाली नाही आहे। पुन्हा आपण 5 मिनिटं हे झाकून ठेवूया। तर आणखीन 5 मिनिटं झालेले, आता त्याला तार व्हायला सुरुवात झालेली आहे। आपल्याला टोटल हे 40 ते 45 मिनिटं असंच ठेवायचं आहे। प्रत्येक 5-5 मिनिटांनी आपण हे ओपन करून त्याला जरा हलवून घेणार आहोत, त्याची जागा उलटपालट करून घेणार आहोत। असं आपल्याला 5-5 मिनिटांनी करायचं आहे, जेणेकरून साखरेचा जो काही गोडपणा आहे तो आवळ्यामध्ये गेला पाहिजे। अशा पद्धतीने आपण करणार आहोत। तर टोटल मी 40 मिनिटं हे ठेवलं। तर पहा इथे एक तारी पाक आपला तयार आहे। तर मी थोडंसं यामध्ये 4 ते 5 थेंब लिंबू पिळणार आहे, जेणेकरून जी आपली ही एकतारी पाक आहे ना, ते जास्त घट होऊ नये, नाहीतर जास्त घट झालं तर मग ते बरोबर लागणार नाही आणि आपला पाक नाही राहणार, तर ती वापस घट्टपणा येईल त्याला। तर टोटल 40 मिनिटं पहा झालेत आणि लालसर असा आपल्या आवळ्याच्या मुरंब्याला रंग आलेला आहे। आवळासुद्धा लाल असा झालेला आहे, म्हणजे आपला आवळ्याचा मुरंबा तयार झाला आहे। तर आहे की नाही, ती सोपी रेसिपी आहे। फक्त स्लो गॅसवरती झाकून ठेवायचं आपल्याला आणि प्रत्येक 5 मिनिटांनंतर अलार्म लावून ठेवला ना तरी होऊन जातं। हलवत राहायचं, त्याची जागा उलटपालट करायची, बस इतकंच करायचं आहे। खूप सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। धन्यवाद।